आज आपल्यासोबत आहेत रोहन दामले, प्लेअर ऑफ द मॅच. रोहन, खूप खूप अभिनंदन. 4 मॅचेस, 4 विक्टरीज झालेल्या आहेत आणि प्रत्येक मॅचमध्ये कोणतरी नवीन खेळाडू कॉन्ट्रीब्युट करून प्लेअर ऑफ द मॅच जिंकतंय. त्याबद्दल सांग की काय वाटतंय, म्हणजे एवढे प्लेयर्स जर एकत्र कॉन्ट्रीब्युट करत असतील तर टीम ॲटमॉस्फिअर बद्दल थोडं सांग. आय थिंक आमची टीम तसं बघायला गेलं तर सगळे प्लेयर्स हे खूप एक्सपिरियन्स्ड आहेत. यंगस्टर्स सुद्धा जे आमच्याकडे आहेत ते अंडर-19 इंडिया खेळलेले आहेत आणि बाकीचे सगळे प्लेयर्स पण खूप एक्सपिरियन्स असल्यामुळे आमचा जो काही आम्ही एफर्ट ग्राउंडवर देतो तो कम्प्लिटली एकत्र येऊन ॲज अ युनिट आम्ही खेळायचा प्रयत्न करतो. आणि इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेस हा एक क्रिकेटचं पार्ट अँड पार्सल आहे. सो इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सेसवर फोकस न करता आमच्या टीमला त्या सिच्युएशनला काय करण्याची गरज आहे याच्याकडे आम्ही सगळे, जे काही आमचा 22चा स्क्वॉड आणि जो काही सपोर्ट स्टाफचा आहे ते सगळे आम्ही एका पेजवर असतो आणि आम्ही 100% त्यासाठी जातो. आज तू 49वर असताना तुझा कॅच सुटला गेला निकेत धुमाळकडून आणि त्याच्या पुढचीच ओव्हर निकेत धुमाळने टाकली. तर त्याला ठरवून त्या ओव्हरमध्ये टार्गेट केलं होतं का असं काही स्पेसिफिक नाही? नाही, असं ठरवलं नव्हतं. T20मध्ये जर तुम्ही बघितलं तर जेव्हा तुम्हाला 9-10 रनच्या रनरेटनी रन्स करायचे असतात तेव्हा तुम्हाला सर्टन वेळेला रिस्क या घ्याव्या लागतात आणि कॅचेस सुटणं हा सुद्धा एक गेमचा भाग आहे. त्यामुळे कॅच सुटल्यानंतर मी माझ्या मनात निगेटिव्ह न होता मी पॉझिटिव्ह माइंड फ्रेममध्ये राहत गेलो आणि जो बॉलर माझ्यासमोर येईल त्याचा बॉल जर माझ्या एरियामध्ये पडला तर मी माझे शॉट्स खेळीन असं ठरवलं होतं. आणि रनचेसमध्ये कुठल्याही पॉईंटला असं वाटलं का की मॅच हातातून निसटत चालली आहे जरा लांब, का असं वाटत होतं की आहोत कंट्रोलमध्ये? नाही, ॲक्च्युली असं मॅच हातातनं लांब चालली असं कधी वाटलं नाही, कारण टार्गेट 150च होतं. असं नव्हतं की आम्हाला 180 किंवा 190 चेस करायचा होता. सो मला हे कायम माहिती होतं की एखादी ओव्हर जरी रन कमी आले पण एखादी ओव्हर नंतर 15-16 रनची आली तर मॅच पूर्णपणे आमच्या हातात आहे. आणि यावर्षी MPL WMPL मध्ये खूप सारे नवीन लोक, यंगस्टर्स उभरून येत आहेत. तर त्याच्यातले तुम्ही कोणी सांगाल पोटेन्शियल जे खूप असे चांगले आहेत यंगस्टर्स जे तुम्हाला आवडलेत यावर्षी MPL WMPL दोन्हीमध्ये? आय थिंक तसं बघायला गेलं तर खूप असे प्लेयर्स आहेत की जे इवन विमेन प्लेयर्स पण खूप आहेत की ज्या आत्ता ह्या प्लॅटफॉर्मवर खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतायत. बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, फिल्डिंग असू दे. इवन मेन्समध्ये जर तुम्ही बघितलं तर असं पिन पॉईंट कोणाला करता येणार नाही, पण माझ्या मते असे खूप प्लेयर्स आहेत, खूप टॅलेंट आहे महाराष्ट्रामध्ये आणि ते आत्ता सगळं टॅलेंट आपल्याला लाईव्ह बघायला मिळतं या 20-25 दिवसामध्ये.